वेलकम टू प्रियांका किचन. प्रियांका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. कपडे वाळत घालते आता. तब्येत माझी थोडी ठीक नाही आहे आणि पाऊस ना मुंबईमध्ये भरपूर आहे आणि माझ्याकडे आज कलरचं काम चालू झालेलं आहे. तर मिस्टरांना बोलली की तुम्ही ब्लॉग बनवा, तर ते मिस्टर आज ब्लॉग बनवत आहेत. तुमच्याशी शेअर करते मी. आता बेडरूमचा कलर चालू केलेला आहे, दाखवते. हे बघा आमचा कलर. पेंटर भाऊ जरा देखो. हां, ते कलर चालू आहे. आता बेडरूमचं कलरचं काम चालू आहे. स्टार्ट केलं कलर द्यायला. त्यांनी कलर घासून घेतलेला होता. बघा, मी तुमच्याशी शेअर करीन थोडं. किती दिवस लागतात कलरला माहीत नाही आहे. पॅकिंग वगैरे असं म्हणजे हे केलेलं आहे आम्ही सगळं व्यवस्थित, म्हणजे सामान वगैरे हे करून पॅक केलेले आहे. सगळं पॅक करावं लागतं. हां, ते मस्तपैकी मी मटकीची उसळ केलेली आहे. कलरचं तर काम आता गेले कलरवाले. हे बघा, वरण केलेलं आहे छानपैकी. ते थोडीशी कारल्याची भाजी, चपाती. कलर फक्त सिलिंग केलेलं आहे त्यांनी. हे बघा, सिलिंग केलेलं. आता उद्या दिवाळ वगैरे हे सगळं करायचं आहे. कलर फक्त सिलिंग त्यांनी करून घेतलेलं आहे. तर म्हटलं थोडंसं दाखवते तुम्हाला. हे बघा असं व्हाईट. हे अजून करायचं बाकी आहे. इथे बघा ना, टेक्स्चर द्यायचं आहे इथे, म्हणजे डिझाईन्स करायचे आहे म्हणून हे दिवा एवढं राहिलेलं आहे. काल मी तुम्हाला दाखवलं नाही. तब्येत माझी भरपूर ठीक नव्हती आणि पाऊस पण भरपूर आहे. आज रंगवाला आलेला नाही आहे. तर इथलं हे सगळं वरचं हे झालेलं आहे. फक्त हे टी व्हीच्या इकडची ही लाईन आहे ना, ही दिवाळ पूर्ण, ही सगळी दिवाळ राहिलेली आहे. आता तो आज किंवा उद्या नाही, परवा येणार आहे वाटतं. आणि हे सगळं इकडचं झालेलं आहे. आणि दिवाळ घासून वगैरे प्रायमर त्यांनी मारलेलं आहे. आत पण डिझाईन करायची ते. आता बघूया. आता हे सगळं एवढं झालेलं आहे. तर आता थोडं बहुत ह्याच्यात चेंज करायचं आहे. मी आता असंच सगळं जर सामान असं ठेवलेलं आहे आता. तर आता म्हटलं सगळं एकदाच व्यवस्थित झालं की सगळं मग तुम्हाला दाखवीन मी. कपडे सुकत नाही आहेत बघा. इथे टी शर्ट वगैरे लावलेत मी हॉलमध्ये. काय करणार. आणि इकडे मग इथे वाळत घालते मी. इथे मध्ये पॅसेसला ही लॉबी आहे ना, ही इथे वाळत मग घालते सगळे कपडे. आता मशीन चालू केली आहे मी. हे बघा, हे राहिलेलं आहे. इकडचं एक दिवाळ राहिलेलं आहे. बाकी सगळं झालेलं आहे. हे एवढं राहिलं आहे. आणि बाहेर दरवाजाच्या बाहेर म्हणजे एंट्री करतो ना, तिकडे द्यायचं आहे. ते कलरचं राहिलेलं आहे. आता हे सगळं इथे लावायचं आहे. ट्रॉफ्या आहे त्यांच्या. इकडचं सगळं झालं आहे. आता म्हटलं बसून हे बघा सगळं आवरून पुसून ठेवलं आहे. आता इथे मी लावून घेते. इकडचं वरचं सामान लावलं मी. चादर बेडवरची काल धुतलेली मी रात्री. ती आता वाळत घातली आहे. मुंबईत भरपूर पाऊस आहे. भरपूर म्हणजे बघा, हॉलचं पण इथून तुम्हाला स्पष्ट दिसतं. म्हणजे तो हॉल आहे, मध्ये किचन आहे असा, आणि इकडे बेडरूम आहे आमचा. तर तुम्हाला मी परवापासून व्हिडिओ दाखवलेला. कलरचं काम चालू होतं ते थोडंसं दाखवलेलं तुम्हाला. तर आता मी ही सगळं हे लावून घेते. आणि अजून बाकीचं जे होणार आहे ना, ते उद्या चालू करतो की नाही काय माहीत नाही. तुम्हाला मी दाखवीनच. तर म्हटलं चला हे तुम्हाला दाखवते. थोडं बहुत एवढं झालेलं आहे. थोडंसं बाकी आहे. फक्त बाथरूमचं सिलिंग बाकी आहे आणि हॉलचा दिवाळ एक बाकी आहे. आणि बेडरूमचं हे समोरचं टी व्हीच्या इथलं, बेडरूममध्ये पण टी व्ही आहे ना, तर तिथलं एक दिवाळ बाकी आहे. बाकी सगळं झालेलं आहे कलर. आणि बाकी तर काय किचनला आमच्या एवढं काय हे नाही आहे. किचनला टाईल्स आहेत आणि सगळे बाकीचे वॉर्डरोब आहेत. त्यामुळे इकडे कलर नाही. सिलिंगलाच होतं, ते सिलिंगचं झालेलं आहे पूर्ण. तर म्हटलं सामान थोडं लावून घेणार. आणि पाऊस जरा थांबला म्हणजे 8 दिवसांनी की मग मी सगळं स्वच्छ करायला घेणार. म्हणजे भांडी बिंडी वगैरे जे बी सगळे आहेत एक्स्ट्रा भांडी वगैरे ती सगळी साफ करायला काढणार. ते आता नाही. मी ते तुमच्याशी शेअर करीन तुम्हाला. मी आता डेली ब्लॉग चालू करायचा प्रयत्न करते आहे.
दोन दिवसांनी एक टाकते. तर हा त्या दिवशीचा परवाचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. तर चला पहिल्यांदा आपण ते सामान लावून घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते. इथे हे सगळं लावून झालेत. या छोट्या मुलाच्या क्रिकेटच्या ट्रॉफी आहेत, मोठ्याच्या आहेत, काही 1-2 ह्याच्यात आहेत माझ्या. तर इथे हे सगळं इथे लावलेलं आहे मी. आणि इथे खाली आम्ही चार्जिंग लावतात, मुलं इथे झोपतात ना, तर इथे मग हा आहे एवढा जो आहे ना हा कप्पा, तो हा चार्जिंग इथे फोन करतात. हा इकडे आणि तिकडे मोठ्याला तो तिकडे चार्जिंग दे. तर हे असं सगळं मी व्यवस्थित जागच्या जागी सेट करून घेतलेलं आहे छानपैकी. आता मिस्टर हॉलमध्ये ते साऊंड काढलेले आहेत ना, साऊंड स्पीकर ना, स्पीकर ते लावत आहेत. तर मी ते तुम्हाला दाखवते. बघा हा इकडे होता तो एक लावला आणि इकडचा लावला. आता त्या कोणात एक आहे आणि त्या तिथे कोणात एक आहे, ते आता लावणार आहेत ते.